आधीच पक्षफुटीनं खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा खिंडार पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेचं कारण ठरलंय शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांचं एक पत्र। या पत्रामुळे भास्कर जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज आहेत असं स्पष्टच होत आहे। त्यामुळे कोकणात ठाकरे गटाचा आणखी एक आमदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। विधानसभेत आपल्या भाषणांनी शिंदेंच्या शिवसेनेला आणि सत्ताधाऱ्यांना घायाळ करणारे ठाकरेंचे शिलेदार असलेले आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण ठरलंय भास्कर जाधव यांचं हे पत्र, ज्यातून त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली। या मला तुमच्याशी काही बोलायचंय। आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय। मनात काही खंत आहे, त्याही उघड करायच्या। त्यातून हेतू एकच, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे। आपला नम्र भास्कर जाधव। भास्कर जाधवांचं हे पत्र उघड झाल्यावर ते पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या पत्रानंतर शिंदेंच्या शिवसेनेला मात्र जाधवांवर टीकेची ऐती संधी मिळाली, पण ठाकरे गटाने मात्र जाधवांवर विश्वास व्यक्त केलाय। ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते। ही गोष्ट सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे। आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे। त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती। कोणी जात नाही हो, कोणीही जाणार नाही। आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते, पण कोणी जात नाही, कोणीही जाऊ शकत नाही। राजकारणात हे बाकीचे बारीक सारीक गोष्टी चालत असतात। भास्कर जाधव नाराज नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार नाही। कडवट शिवसैनिक आहे तो। जाधव नाराज असले तरी ते पक्ष सोडणार नाहीत अशी माहिती त्यांचे कार्यकर्ते देत आहेत। पण भास्कर जाधवांचं हे पत्र समोर आल्यावर सत्ताधाऱ्यांना मात्र जाधवांना चिमटे काढायची ऐती संधी मिळाल्याचं बघायला मिळत आहे। लवकर जाग आली। बघू, मी काय पत्र वाचलेलं नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, पण जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे। ट्यूबलाईट उशिराच पेटते। साईड ट्रॅक करणं हे जे उपटा गटाचं मेन धोरण आहे, त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत। म्हणून भास्कर जाधवची असलेली बेचैनी या पत्रामधून स्पष्ट दिसते। गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस, अनेक निवडणुका जिंकणारा माणूस जर व्यथित होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र लिहित असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही। आमदार भास्कर जाधव यांच्या मनात गुहागरमध्ये भाजप नेते निलेश राणेंसोबत झालेल्या राड्यात पक्षानं पुरेशी साथ दिली नसल्याची खदखद आहे। त्यामुळे आता या नाराजीच्या पत्र प्रपंचानंतर रविवारी ते चिपळूणच्या मेळाव्यात काय निर्णय जाहीर करतात, उद्धव ठाकरेंकडून जाधवांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।